आज आम्ही अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहोत जे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. हो भाऊ, मी ॲटॉमिक हॅबिट्स बद्दल बोलतोय. हे पुस्तक जेम्स क्लिअर यांनी लिहिले असून छोट्या सवयीमुळे मोठे बदल कसे घडतात हे शिकवणारे हे पुस्तक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई हा कोणता नवीन फंडा आहे? म्हणून सांगतो, हे पुस्तक केवळ सवयींवर आधारित नाही, तर तुमची संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे सूत्र आहे. तुमच्या छोट्या छोट्या सवयी बदलून तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे बदल कसे घडवून आणू शकता हे स्पष्ट करते. चला तर मग या आश्चर्यकारक पुस्तकात डोकावून पाहू आणि ते आपले जीवन कसे बदलू शकते ते पाहूया. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर द सरप्राइजिंग पॉवर ऑफ ॲटॉमिक हॅबिट्स. लहान सवयी किती शक्तिशाली आहेत हे स्पष्ट प्रथा आम्हाला सांगते. ते म्हणतात की जर तुम्ही दररोज फक्त 1% चांगले केले तर वर्षाच्या शेवटी तुम्ही 36 पट चांगले व्हाल. तो स्पष्ट करतो की अणुसवयी 1. ते लहान आहेत परंतु शक्तिशाली परिणाम देतात. 2. फॉर्म सहज बनवता येतात. 3. जास्त काळ टिकेल. क्लिअर म्हणतात, सवयी म्हणजे आत्मसुधारणेचे चक्रवाढ व्याज. म्हणजेच सवयी हे तुमच्या आत्मसुधारणेचे चक्रवाढ व्याज आहे. चॅप्टर हाऊ योर हॅबिट्स शेप योर आयडेंटिटी अँड वाइस वर्सा. पुढील महत्त्वाचा अध्याय तुमची ओळख आणि सवयी यांच्यातील संबंधांबद्दल आहे. क्लिअर म्हणते की तुमच्या सवयी तुमची ओळख बनवतात आणि तुमची ओळख तुमच्या सवयींना आकार देते. आपल्या सवयी बदलण्यासाठी तो सुचवतो. 1. तुमची ओळख बदला. 2. लहान ध्येय सेट करा. 3. तुम्हाला जसे व्हायचे आहे तसे स्वतःशी वागा. क्लिअरचा असा विश्वास आहे की जर तुम्ही स्वतःला तंदुरुस्त मानत असाल तर साहजिकच तुम्ही फिटनेसकडे आकर्षित व्हाल. चॅप्टर हाऊ टू बिल्ड बेटर हॅबिट्स इन 4 सिंपल स्टेप्स. या धड्यात क्लिअर आम्हाला चांगल्या सवयी कशा तयार करायच्या ते सांगतात. तो यासाठी 4 पायऱ्या स्पष्ट करतो. 1. संकेत, सवयीला चालना देणारी गोष्ट. 2. लालसा, सवयीतून मिळालेले बक्षीस. 3. प्रतिसाद, सवय स्वतःच. 4. बक्षीस, सवयीतून मिळणारा फायदा. क्लिअर म्हणतात की जर तुम्हाला या 4 पायऱ्या समजल्या तर तुम्ही कोणतीही सवय सहज तयार करू शकता. चॅप्टर द एक्सेंट लॉ मेक इट ऑब्वियस. या प्रकरणात क्लिअर स्पष्ट करतो की चांगल्या सवयी स्पष्ट केल्या पाहिजे. म्हणजेच त्यांना असे बनवा की ते नेहमी तुमच्या समोर असतील. तो काही टिप्स देतो. 1. तुमचे वातावरण बदला. 2. सवय स्टॅकिंग वापरा. जुन्याला नवीन सवय जोडा. 3. अंमलबजावणीचा हेतू बनवा. मी ही सवय कधी आणि कुठे पाळे. क्लिअर म्हणतात, बऱ्याच लोकांना असे वाटते की जेव्हा त्यांच्याकडे खरोखरच स्पष्टतेची कमतरता असते तेव्हा त्यांना प्रेरणा नसते. म्हणजेच लोकांना वाटते की त्यांच्याकडे प्रेरणा नाही, जेव्हा प्रत्यक्षात त्यांना स्पष्टतेची आवश्यकता असते. चॅप्टर 2 एनडी लॉ मेक इट अट्रॅक्टिव्ह. चांगल्या सवयी आकर्षक बनवल्या पाहिजेत हे येथे क्लिअर स्पष्ट करते. एखादी सवय जितकी आकर्षक असेल तितके तिचे पालन करणे सोपे होईल. तो काही पद्धती सुचवतो. 1. टेम्पटेशन बंडलिंग, मजेच्या कामासह महत्त्वाचे काम एकत्र करा. 2. प्रेरणा विधी तयार करा. 3. तुम्हाला ज्या सवयी लावायच्या आहेत त्या लोकांसोबत स्वतःला वेढून घ्या. क्लिअर म्हणतात, संधी जितकी आकर्षक असेल तितकी ती सवय बनण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच संधी जितकी आकर्षक असेल तितकी ती सवय होण्याची शक्यता जास्त असते. चॅप्टर 3 लॉ मेक इट इजी. या प्रकरणात क्लिअर स्पष्ट करतो की चांगल्या सवयी सुलभ केल्या पाहिजे. ते जितके सोपे असेल तितके तुम्ही त्याचे अनुसरण करण्यास सक्षम असाल. तो काही कल्पना देतो. 1. घर्षण कमी करा. तुम्हाला मागे ठेवणाऱ्या गोष्टी काढून टाका. 2 मिनिटांच्या नियमाचे पालन करा. प्रत्येक नवीन सवय 2 मिनिटात शक्य करा. 3. ऑटोमेशन वापरा. तंत्रज्ञानाची मदत घ्या. क्लिअर म्हणतात, तुम्ही जितके कमी घर्षणाचा सामना कराल तितकेच योग्य वर्तनात घसरणे सोपे होईल. म्हणजेच जितका प्रतिकार कमी होईल तितके योग्य वर्तन स्वीकारणे सोपे होईल. चॅप्टर 4 एथ लॉ मेक इट सॅटिस्फाईंग. शेवटच्या कायद्यात क्लिअर स्पष्ट करतो की चांगल्या सवयी समाधानकारक केल्या पाहिजे. जर एखादी सवय तुम्हाला चांगली वाटत असेल तर तुम्ही ती पुन्हा पुन्हा कराल. तो काही पद्धती सुचवतो. 1. तात्काळ बक्षिसे वापरा. 2. सवय ट्रॅकर वापरा. 3. नेव्हर मिस करू नका. या नियमाचे पालन करा. सलग 2दा सवय मोडू नका. क्लिअर म्हणतात, जे लगेच बक्षीस दिले जाते त्याची पुनरावृत्ती होते. ज्याला लगेच शिक्षा होते ते टाळले जाते. म्हणजेच जे लगेच बक्षीस दिले जाते ते पुनरावृत्ती होते आणि जे त्वरित शिक्षा होते ते टाळले जाते. चॅप्टर ॲडव्हान्स्ड टॅक्टिक्स हाऊ टू गो फ्रॉम बीइंग मेरली गुड टू ट्रुली ग्रेट.
या प्रकरणात क्लिअर काही प्रगत धोरणे स्पष्ट करते. 1. जीन्स आणि प्रतिभा, तुमच्या नैसर्गिक सामर्थ्यांचा फायदा घ्या. 2. गोल्डीलॉक्स नियम, इष्टतम स्तरावर आव्हाने ठेवा. 3. द प्लेटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल, प्लेटोमधून बाहेर पडण्याचे मार्ग. 4. विसरणे वक्र, दीर्घकालीन मेमरी तयार करण्याचे मार्ग. क्लिअर म्हणतात, तुमच्या यशाची शक्यता वाढवण्याचे रहस्य म्हणजे स्पर्धेचे योग्य क्षेत्र निवडणे. म्हणजेच यशाचे रहस्य हे योग्य क्षेत्र निवडणे आहे जिथे तुम्ही स्पर्धा करू शकता. तर हे अणुसवयीचे मुख्य अध्याय होते. या पुस्तकात सवय निर्मितीच्या प्रत्येक पैलूवर स्पष्ट स्पर्श आहे. आता तुम्हाला फक्त या कल्पना तुमच्या आयुष्यात लागू कराव्या लागतील आणि तुमचे जीवन कसे बदलते ते पहा. विश्लेषण, ॲनालिसिस. ॲटॉमिक हॅबिट्स हे एक पुस्तक आहे जे तुमचे मन फुंकून जाईल. क्लिअरने दिलेल्या संकल्पना सोप्या पण अतिशय शक्तिशाली आहे. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सवय निर्माण स्पष्ट केली आहे, जी खरोखरच प्रभावी आहे. काही लोक असे म्हणू शकतात की हे पुस्तक खूप सोपे आहे. आणि हो, फक्त या तंत्रांचा अवलंब केल्याने सर्व काही बदलणार नाही. त्यासाठी थोडी मेहनत आणि समर्पणही करावे लागेल. तुम्हाला तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणायचा असेल तर हे पुस्तक एक उत्तम सुरुवातीचा बिंदू ठरू शकते. क्लिअरच्या कल्पना व्यावहारिक आणि अंमलात आणण्यास सोप्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, पुस्तक वाचणे पुरेसे नाही. ही तत्त्वे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावी लागतील. तरच तुम्ही तुमच्या जीवनात खरा बदल पाहू शकाल. निष्कर्ष, कन्क्लुजन. ॲटॉमिक हॅबिट्स हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला तुमचे जीवन बदलण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन देते. क्लिअरने आम्हाला शिकवले की मोठे बदल लहान सवयींपासून सुरू होतात. लक्षात ठेवा, तुमचे जीवन बदलणे हे रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला फक्त छोटी पावले उचलण्याची गरज आहे. आणि या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. चला तर मग आपल्या जुन्या सवयी मोडून नवीन, चांगल्या सवयी लावूया. कारण भाऊ, सवयी बदलल्या की आयुष्य बदलेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.